रायगढ़ जिले के खालापुर तहसील स्थित माडप ठाकुरवाड़ी में लगातार मूसलाधार बारिश के कारण भूस्खलन हुआ और पहाड़ी में दरारें पड़ गई। संभावित खतरे को देखते हुए प्रशासन ने आदिवासी परिवारों को सुरक्षित स्थानों पर बने अस्थायी राहत शिविरों में पहुंचाया है। इस बीच करजत खालापुर के विधायक महेंद्र थोरवे ने प्रभावित क्षेत्रों और राहत शिविर का दौरा कर लोगों से मुलाकात की। उन्होंने अधिकारियों के साथ हालात की समीक्षा करते हुए आवश्यक राहत और सुरक्षा इंतजामों के निर्देश दिए। विधायक ने बताया कि बारिश से क्षतिग्रस्त सड़कों की मरम्मत युद्ध स्तर पर की जा रही है और प्रभावित आदिवासी परिवारों को जरूरी सहायता उपलब्ध कराई जा रही है। उन्होंने आश्वासन दिया कि जल्द ही जिला प्रशासन के साथ संयुक्त निरीक्षण कर स्थायी समाधान की दिशा में ठोस निर्णय लिए जाएंगे ताकि भविष्य में ऐसी स्थिति को प्रभावी ढंग से निपटाया जा सके। 2 दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाचं प्रचंड प्रमाण वाढल्यामुळे या ठिकाणी माझ्या खालापूर तालुक्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकऱ्यांचंही नुकसान झालेले, काही घरांमध्ये पुराचं पाणी घुसल्यामुळे त्या ठिकाणी त्या कुटुंबाची सुद्धा आर्थिक हानी झालेली, अशी अनेक प्रकार त्या ठिकाणी घडत असताना त्या ठिकाणी खालापूर तालुक्यातील माडप ठाकुरवाडी, मोठा ठाकुरवाडी या ठिकाणी सुद्धा दरड या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत। त्यामुळे तिथल्या स्थानिकांना तेव्हाच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना त्यावेळेस तहसीलदार असतील, प्रशासनाच्या सगळ्याच अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे आम्ही येऊन तात्काळ या सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेले होते। त्यांच्या ज्या ठिकाणी रस्त्याची सुद्धा अवस्था अतिशय पुराच्या पाण्याने वाहून गेलेली आहे, ते सुद्धा नव्याने बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे। या ठिकाणी आदिवासी बांधवांना आदिवासी विकास प्रकल्पातून आणि आम्ही सगळेच प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी शासन प्रशासन एकत्रितपणे येऊन या सगळ्या आदिवासी बांधवांना तात्काळ मदतीचा हात या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि हे आपलं शासनाचं कर्तव्यच आहे की ज्या ज्या ठिकाणी अशी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे की आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांना सहकार्याची भूमिका आपण त्या ठिकाणी दाखवली आहे। कलेक्टर साहेबांची सुद्धा माझी चर्चा झालेली आहे। या मोठ्या ठाकुरवाडी संदर्भात लवकरच पाणी दौरा करून या संदर्भात योग्य तो निर्णय या ठिकाणी घेण्यात येईल आणि ज्या काही आता अडीअडचणीत आता उपस्थित झालेल्या आहेत याच्यावर सुद्धा उपाययोजना करण्याचं काम सुरू आहे। लवकरच या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल।